अमरावती येथील मोसिकॉल कारखान्याची मौल्यवान 25 एकर जमीन खाजगी विक्रीस काढण्याऐवजी सार्वजनिक आरक्षणासाठी राखून ठेवण्याबाबत अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 3 जून रोजी महसूल मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये मोसिकॉलची जमीन शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले। तसंच सदर जमीन खाजगी विक्रीस न काढता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याबाबत विविध पर्यायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येणार असल्याचं सुद्धा मंत्री महोदयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। अमरावती विधानसभा मतदारसंघातील अमरावती येथील कापूस पणन महासंघाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य तेलबियाणे वाणिज्य आणि औद्योगिक महामंडळ मर्यादित मोसिकॉल या कारखान्याची सुमारे 25 एकर मोकळी जमीन ही शहराच्या मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे। अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वापरासाठी अथवा शासकीय कारणास्तव उपयोगात आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात कुठेही जागा उपलब्ध नाही, म्हणून मोसिकॉलची जागा एक चांगला पर्याय असून शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण होईल। या दृष्टीने अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मोसिकॉलच्या जागेवर सार्वजनिक आरक्षण वापरासंदर्भात अनेक पर्याय सुचवले आहेत। जिल्हा स्तरावरील विविध शासकीय प्रशासकीय इमारती, नवीन न्यायालयीन संकुल किंवा अन्य सार्वजनिक सुविधांसाठी अशा मोठ्या भूखंडाची अत्यंत आवश्यकता आहे। ही शासकीय मालकीची जागा खाजगी व्यक्तींना देण्यापेक्षा ती भविष्यातील गरजेसाठी आरक्षित ठेवावी, अशी आग्रही मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी लावून धरली आहे। याबाबत गेल्या 22 एप्रिल 2026 रोजी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन आपल्या दालनात बैठक लावण्याची मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 3 जून रोजी महसूल मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोसिकॉलची सुमारे 25 एकर जमीन खाजगी विक्रीस न काढता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याबाबत विविध पर्यायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीला विधान परिषद आमदार संजय खोडके तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मोसिकॉलची जागा ही अमरावती शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असून भविष्यात अमरावती जिल्हा स्तरावरील विविध शासकीय प्रशासकीय किंवा सार्वजनिक सुविधांसाठी या जागेचा अत्यंत प्रभावी वापर होऊ शकतो, ही बाब शासनाने विचारात घेणे महत्त्वाचे आहे। यातून अमरावती शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांच्या हिताचं रक्षण होईल। त्यामुळे ही शासकीय मालकीची जागा खाजगी व्यक्तींना देण्यापेक्षा ती भविष्यातील गरजेसाठी आरक्षित ठेवणे महत्त्वाचे असल्याने अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सार्वजनिक आरक्षणाबाबत सुचवलेल्या पर्यायांवर सुद्धा बैठकीत खल देण्यात आला। यावर महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोसिकॉलची जमीन शासनाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहे। सदरची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करून त्या जागेच्या सार्वजनिक आरक्षणासंदर्भात कॅबिनेटकडे प्रस्ताव मागवण्यात आला आहे। त्यामुळे मोसिकॉलची जमीन खाजगी विक्रीस न काढता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याबाबत विविध पर्यायांबाबत अंतरिम मंजुरी मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येणार असल्याचं सुद्धा मंत्री महोदयांच्या वतीने बैठकीत स्पष्ट करण्यात आले। आमदार संजय खोडके यांच्या लक्षवेधी सूचनेवरून मोसिकॉल जागा विक्रीची निविदा प्रक्रिया रद्द। सांगण्यात येते आहे की अमरावती शहराच्या मध्यस्थानी असलेली मोसिकॉल संस्थेची जागा वर्ष 1993ला कॉटन फेडरेशनकडे हस्तांतरित झाल्यानंतर कॉटन फेडरेशनने अधिक भागभांडवल प्राप्त करण्याच्या अनुषंगाने अमरावती येथील मोसिकॉलची 25 एकर शासकीय जागा विक्री करण्यासंदर्भात 2 वेळा निविदा प्रक्रिया जारी केली होती। अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वापरासाठी अथवा शासकीय कारणास्तव उपयोगात आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात कुठेही जागा उपलब्ध नाही, म्हणून मोसिकॉलची जागा कोणत्याही परिस्थितीत अमरावतीकर जनता विकू देणार नसून तसे झाल्यास अमरावतीमध्ये नागरिकांचा असंतोष वाढेल। म्हणून मोसिकॉलची जागा विक्रीसाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून ही जागा शासकीय कारणास्तव आरक्षित करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची लक्षवेधी
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी गेल्या 13 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती। यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी अमरावतीमधील नागरिकांच्या जनहिताची भावना लक्षात घेता मॉसिकॉलच्या अमरावती जमिनी विक्रीकरता जानेवारी 2026मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया शासनाच्या वतीने रद्द करण्यात आली हे विशेष। सभापती महोदय, ही लक्षवेधी एक अमरावतीला मॉसिकॉलची जी जागा आहे ती 93ला कॉटन फेडरेशनला हँडओव्हर केलेली आहे, भागभांडवलासहित उत्तरदायित्वासहित, आणि त्याचं एक वेळ विक्रीचं टेंडर 2016मध्ये झालं होतं 161 कोटीचं, परंतु ते टेंडर कंडिशन पूर्ण न झाल्यामुळं ते फेल झालं आणि नंतर आता पुन्हा एक टेंडर आत्ता काढलेलं आहे। परंतु अमरावतीच्या अमरावतीचा परिसर आता जवळपास 7-8 एकरच्या वर असा शहरी परिसर झालेला आहे आणि ही जी जागा आहे ही मध्य सेंटरमध्ये शहराच्या सेंटरमध्ये असल्यामुळं अमरावतीच्या सर्व माणसांची भावना आहे की आज अमरावतीमध्ये आमचं अमरावती महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, त्याच्यासाठी त्यांना 7-8 किलोमीटरच्या बाहेर आपल्या ऑफिसेससाठी जावं लागणार आहे। त्याच्यामुळं सर्व अमरावतीकरांची आणि सर्व माझी या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जागा कॉटन फेडरेशननी विकू नये आणि ती जागा खऱ्या अर्थानं शासनाकडे हँडओव्हर करून तिथं शासकीय जे काही कार्यालय असतील, कॉर्पोरेशनचे ऑफिस असतील, अजून वेगवेगळे कार्यालय आहे त्याच्यासाठी राखीव ठेवू असं आमची चर्चा झाली होती। परंतु मधातल्या पिरियडमध्ये एक टेंडर आलेलं आहे आणि हे टेंडरसुद्धा अमरावतीमध्ये मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की या टेंडरच्या संदर्भात फार वेगवेगळ्या चर्चा आहे, कारण की मला 200% माहीत आहे की हे टेंडर भरताना काही लोकांनी एकमेकाला पॉलिटिकल म्हणजे मारापर्यंत चर्चा झाल्या, खूप टेंडर भरू नको, तू टेंडर भरू नको, हे पॉलिटिकल दबाव आणून हे थांबवलं आणि ज्या जागाची किंमत आज 600 कोटी आहे ती टेंडर मला 200% माहीत आहे की 190च्या 200च्या मधात हे टेंडर आलं आणि याची अमरावतीमध्ये भयंकर विचित्र पद्धतीनं चर्चा चालू आहे। माझी आपण तर ते टेंडर रद्द केल्याचं मान्यच केलेलं आहे की तुम्ही ती प्रक्रिया रद्द केली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो। परंतु एक आपण आम्हाला आश्वासित करा की ही जागा राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे, त्याच्यासाठी महसूल मंत्री आमचे पालकमंत्री आहे, ते व्यवस्थित मीटिंग लावून आपल्यासोबत कोऑर्डिनेट करतील, परंतु ही जागा शासकीय वापरासाठीच राहिली पाहिजे एवढं आपल्याकडून आम्हाला आज आश्वासन पाहिजे। 1973च्या काळामध्ये मॉसिकॉल नावाची संस्था आणि त्या संस्थेमधनं महाराष्ट्र स्टेट ऑइलसीड्स कमर्शियल अँड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन अशी एक संस्था राज्य सरकारच्या माध्यमातून ती स्थापना झाली। अध्यक्ष महोदय, त्याच्या माध्यमातून तेलबियावर प्रक्रिया करून स्वतः देश आत्मनिर्भर झाला पाहिजे अशी त्याच्यामध्ये विचार होता। 1988ला याच्यामध्ये तोटा यायला लागला। अध्यक्ष महोदय, 1993ला महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या संस्थेला ती मॉसिकॉल संस्था ही ॲसेट अँड लायबिलिटीसह देण्यात आली, कारण ही जी महाराष्ट्र कॉटन फेडरेशन संस्था आहे ही सुद्धा एक स्वतंत्र संस्था होती। पूर्वी आपल्याला माहिती आहे की याचा एक गतवैभव होता। त्या काळामध्ये 1984-85च्या काळामध्ये 2-2, 3-3 हजार कोटी रुपयाचा कापूस हा सामान्य शेतकऱ्यांचा या संस्थेच्या माध्यमातून खरेदी व्हायचा। नंतरच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या कंपनीचे 75 कोटी रुपये हे त्या आजच्या मितीला 75 कोटी रुपये या मॉसिकॉलकडनं घ्यायचे होते, कारण मॉसिकॉलनी त्यांचे बिया वगैरे इतर काही गोष्टी घेतल्या होत्या आणि मग टोटल एक लायबिलिटी याच्याकडे होती। त्याचबरोबर पुढच्या काळात हे महाराष्ट्र कॉटन फेडरेशन हे शेतकऱ्यांचा कापूस विरोधी खरेदी करून एक प्रकारचं एक हमीची संस्था होती, पण नंतरच्या काळामध्ये या महाराष्ट्र कॉटन फेडरेशनला साधारणतः 7-8 हजार कोटीचा ही थकबाकी झाली। सरकारकडनं त्यांचं घेणं आहे, केंद्र सरकारकडनं घेणं आहे, अशा अनेक अडचणी त्याला संस्थेला तयार झाली आणि ती संस्था अडचणीमध्ये आली। आता परवा या मागच्या 4-6 महिन्यामध्ये CCIने नंतर मग मागच्या 10-12 वर्षापूर्वी CCI त्याच्यामध्ये आली आणि CCIने हे सगळं काम घेतलं आणि धीरे धीरे महाकॉट त्याच्यामध्ये अडचणीत आली। पण यावर्षी आम्ही प्रयत्न करून CCIला सांगितलं की तुम्ही राज्यभरात
जवळपास 10,000 कोटी रुपयाचा कापूस विकत घेतात. आमच्या ही महाकाट संस्थेला त्याच्या माध्यमातून तुम्ही काम द्या, त्यांना तुमची जबाबदारी द्या, एजंट म्हणून द्या. तर त्याला त्यांनी ते मान्य केलं आणि त्याच्या माध्यमातून काही 100 कोटी रुपये ते लोक त्या माध्यमातून कमवणार होते. पण त्याची एकच अट होती की तुमच्याकडे स्वतःची बँक गॅरंटी आणि 200 कोटी रुपयाचं भांडवल असलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये मागच्याही प्रयत्न करून तुम्ही हे 200 कोटी रुपये उभे करा, आपण जर त्याच्या माध्यमातून भांडवल उभं केलं तर आपल्याला आम्ही 10,000 कोटी रुपये माल खरेदी करायचं, काही टक्के आणि काही कमिशन पण देतो. आणि या माध्यमातून महाराष्ट्रातले हजारो लाखो शेतकऱ्यांचा कापूस हा खरेदी झाला असता, परंतु त्यांच्याकडे भांडवल नव्हतं आणि म्हणून त्यांच्याकडे अडचण होती. आणि म्हणून त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही कॉटन फेडरेशनची आता प्रॉपर्टी आहे. ही कॉटन फेडरेशनचे तिथे एक निवडून आलेले संचालक आहेत, चेअरमन आहेत आणि त्यांची पूर्ण एक स्वायत्त संस्था देखील आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कामासाठी आम्हाला ही संस्था टिकवली पाहिजे, जगवली पाहिजे, शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला पाहिजे. आणि मग आम्हाला ही जागा आम्हाला लागणार आहे, याच्यामधनं आम्ही मॉनिटाईज करणार, कारण आमचं त्या संस्थेकडे घेणं आहे आणि सरकारकडनंही घेणं आहे. आणि म्हणून त्या संदर्भात त्यांनी अशी भूमिका घेतली.